नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नांदेड नंतर लातूर. लातूरला तर आपण खूप एक्सटेन्सिव्हली नीटचं कव्हरेज केलं आहे. पण ह्या ज्या मनीषा हवालदार आहेत ना, तिच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने जो नंबर सेव्ह होता त्याचा उलगडा झाला आहे. तो उलगडा माझ्या मागे हा जो बोर्ड आहे APMA, ज्याचं अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी, हे जे अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी आहे, इथं फिजिक्स विषयाचा प्राध्यापक आहे आणि तो प्राध्यापक आहे तेजस हर्षद कुमार शाह. हा जो तेजस हर्षद कुमार शाह आहे तोच गॉड आहे. आणि आता CBIचा जो सकाळी मी तुम्हाला रिमांड नोट वाचून दाखवली, तर या गॉडनी 2 लाख रुपयापासून ते 10 लाख रुपयापर्यंत पेपर विकले आणि सगळी आता साखळी हळूहळू जुळत चालली. हा जो शिरोरे डॉक्टर आहे त्याला परवा रात्री मी बोललो होतो आणि त्याला असं मी म्हटलं होतं की म्हणजे तुम्हाला आता या सगळ्या प्रकरणामध्ये CBI माफीचा साक्षीदार वगैरे करते का? तर हे जे 2 स्टार साक्षीदार CBIच्या वतीनं केले जात आहेत, एक लातूरचा अल्पवयीन आहे आणि दुसरा डॉक्टर मनोज शिरोरे आहे, जो बालरोगतज्ञ आहे, तोही लातूरचा आहे. आता या दोघांनाही स्टार साक्षीदार करण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया सुरू झालेली आहे. या मनोज शिरोरेला CBI न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर ती जी न्यायालयीन प्रक्रिया आहे की ज्याला स्टार साक्षीदार आपण म्हणतो ते केलं जाईल आणि ते केल्यानंतर हा जो गॉड आहे त्याची आणखीन उखल होईल. कारण आता हे लक्षात आलं आहे की साधारणपणे हा जो इथे फिजिक्स विषयाचा अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये हा जो फिजिक्स विषयाचा विषय शिकवायचा, तर आता लक्षात येते की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिन्ही पेपर फुटले आणि मोठेगावकरच्या मुलानं सांगितलं की त्याच्या बाबाकडे ते 10 दिवस आधी पेपर होता. सो या 10 दिवस आधीच्या पेपरमध्ये प्रल्हाद कुलकर्णी, आता पुण्याचा धागा मोठा होत चालला आहे. पुण्यामध्ये 3 मनीषा, एक प्रल्हाद कुलकर्णी आणि हा तेजस शाह जो गॉड नावानी नंबर सेव्ह आहे, या सगळ्यांचं कनेक्शन हळूहळू जुळत आल्यानंतर लक्षात येतं आहे की ह्याची व्याप्ती किमान 5 राज्यात आहे. त्या 5 राज्याचे जे CBIचे तपशील आहेत, जे सकाळी मी तुम्हाला एक्सक्लुझिव्हली वाचून दाखवले, त्या CBIच्या तपशीलमध्येच लक्षात येतं आहे की आत्तापर्यंत जेवढे आरोपी अटक झाले, एक तर आहे डॉक्टर मनोज, बालरोगतज्ञ लातूरचा, त्यानंतर शिवराज मोठेगावकर, मनीषा ती जी मांढरे आहे, प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खेरनार, यश यादव, मांगेलाल बिंगवाल, दिनेश बिंगवाल, विकास बिंगवाल. पण याच्यात गॉड जो होता तो हा होता तेजस. मनीषा हवालदारच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये GOD नावानी जो नंबर सेव्ह होता तिथून अनेक पदर उकलायला लागले. 32 पानाची एक रिटर्न असलेली केमिस्ट्रीची नोट CBIला सापडली, ज्या नोटमधनं मग आता मोठेगावकरचं कनेक्शन एस्टॅब्लिश झालं मनोज शिरोरेचं. मी परवा त्याच्याशी बोललो तर तेव्हा तो म्हणाला की माझ्या आयुष्यात एक मोठी चूक झाली आहे, माझं नाव तुम्ही घेऊ नका. मी म्हटलं अरे तुम्ही आरोपी आहेत ह्या प्रकरणातले. नाही मला आता CBI साक्षीदार करणार आहे वगैरे, हा त्याचा दावा होता. आणि मग 1 नाही 2 नाही तर असे किमान 5 डॉक्टर सध्या CBIच्या रडारवरती. आपण प्रत्येक गोष्टीचे ग्राउंड रिपोर्ट्स बनवतोय महाराष्ट्रात. आम्ही जेवढं एक्सटेन्सिव्ह रिपोर्टिंग नीटचं केलं आहे, मला नाही वाटत कुठल्या माध्यमांनी त्याला तेवढं महत्त्व दिलं, कारण लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी निगडीत हा भाग आहे. आणि म्हणून गॉडनी जे पेपर त्याच्याकडे आले होते ते मोठेगावकरला पाठवले, मोठेगावकरकडनं शिरोरीला गेले, शिरोरी आणि मनोजनी हे सगळे विद्यार्थी एकत्रित केले. जी स्पेशल बॅच होती त्या प्रत्येकाला 2 लाखापासून ते 10 लाख रुपयापर्यंत पेपर विकले. आणि गंमत अशी की CBIला हे सापडले कसे, तर ह्यांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सापडले. हा जो मोठेगावकर आहे, मोठेगावकरनं त्याच्या मुलाला दिला, मग त्यांनी पालकाला, मग वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरत राहिले. आणि हे नेटवर्क, याची व्याप्ती का मोठी आहे, कारण मी म्हटलं की ज्यांचे पर्सेंटाईल 100 आहेत अशा सगळ्यांची यादी बनवली पाहिजे, जी CBIनी बनवली आहे गेले 5 वर्षातल्या. तर या लोकांची ही मोडस ऑपरंडी एवढी स्ट्रॉंग होती की यांना बिलकुल भीती नाही वाटली की आपण आपल्या बायकोच्या अकाउंटवरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो. या गॉडला करतोय, मोठेगावकरला करतोय, प्रल्हाद कुलकर्णीला करतोय, हवालदारला करतोय, वाघमारेला करतोय, कारण हे एस्टॅब्लिश नेटवर्क आहे. आणि या एस्टॅब्लिश नेटवर्कमध्ये आता फोकस लातूरवरून पुण्याकडे हळूहळू शिफ्ट होत चालला आहे. आणि माझ्या मते हे जी 5 राज्य आहेत ज्याची यादी CBIने सादर केली CBI कोर्टामध्ये, तर त्याची सुरुवात भलेही महाराष्ट्रात झाली असेल, पण हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं प्रकरण नाही. याच्यामध्ये 5 राज्य जी आहेत त्या 5 राज्याचे जे संदर्भ आपल्याला येत आहेत की ज्याच्यावर 3 मेची परीक्षा रद्द झाली, तर त्या 5 राज्यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, काही प्रमाणामध्ये गुजरात, केरळ,
आणि बिहार वगैरे अशाही राज्यांचा संदर्भ येतो आहे की ज्या राज्यातनं हे पेपरफुटीचं रॅकेट हे वेगाने वाढलं. CBI सध्या पैसे देणाऱ्यांची यादी तयार करते आणि त्या ह्या अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीतल्या गॉडकडे ती यादी आहे. जो शुभम आहे नागपूरचा, त्या शुभमनी किमान 1000 विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या पालकांची यादी ही दिलेली आहे CBIला. आणि मग आता CBI त्या यादीप्रमाणे काम करते आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जेवढे जणांचे सापडत आहेत तेवढे शोधले जात आहेत. मग आता महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे की एक CBI सारखी प्रीमियर इन्स्टिट्यूट याच्यात काम करते ते ठीक आहे, पण याच्यामध्ये एक पूर्णपणे बेकायदेशीरपणे उभा राहिलेलं संपूर्ण मोठं मेडिकल कॉलेज, त्याच्यासाठी झालेली अनियमितता, लातूरच्या ट्युशन क्लासमध्ये असलेली अनियमितता, ईडीनं आता जेव्हा चौकशी सुरू केली त्यावेळेला मला जी काही माहिती मिळते त्याप्रमाणे 2 मोठ्या राजकीय नेत्यांचे कथित संबंध, लातूरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेली 21 एकर जमीन जी मोठेगावकरची होती ती कुणी विकत घेतली, त्यानंतर पुण्यामधल्या व्यवहारामध्ये कुणाची गुंतवणूक आहे, या सगळ्यांचे जर शोध घ्यायचे असतील तर तुम्हाला एक वेगळ्या SITची गरज आहे. काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं. मुख्यमंत्री म्हणाले की प्रीमियर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये चौकशी करते, वेगळ्या यंत्रणेची गरज आहे. माझ्या मते वेगळ्या यंत्रणेची गरज आहे, कारण हे जर 5 वर्षाचा पूर्ण तपशिलाचा भाग आपण बघितला तर लातूरमध्ये 2024 साली जोशी नावाच्या एका गृहस्थाने CBIकडे तक्रार केली होती आणि तो इतर पालक वगैरे नव्हता, त्यांनी स्वतःच पेपर फोडला होता. आणि त्यांनी तसं लिहिलं होतं की मी पेपर फोडला नीटचा. कसा पेपर फोडला तर त्याला 2020 पासनं एका विशिष्ट कोचिंग क्लासमध्ये ही प्रक्रिया, मोठेगावकर नाही, एका विशिष्ट कोचिंग क्लासमध्ये ही प्रक्रिया कशी चालत होती हे माहिती होतं. कोविडच्या काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी असिस्टंट दिले होते त्या असिस्टंट विद्यार्थ्यांच्या मदतीनं यांनी मोबाईलमधनं अगदी काही मिनिटामध्ये पेपर फोडले आणि ते महाराष्ट्रभर पसरवले. म्हणजे ही 2020ची गोष्ट, आपण 2026मध्ये बोलतोय. मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये हे नेटवर्क वाढत 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 त्याची व्याप्ती वाढली, जशी या गॉड वगैरेचे संदर्भ आले. आणि असं दिसतं आहे की या व्याप्तीमुळं महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं. पण खरोखर जर त्याची पाळेमुळं शोधायची असतील तर महाराष्ट्र सरकारने एका वेगळ्या SITची नेमणूक करायला हवी, कारण याच्यामध्ये करोडो रुपयाची ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिसतात. हे ग्राउंड रिपोर्ट्स तुम्ही पाहताय, थँक्यू. लाखोच्या संख्येनं पाहताय आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या घरोघरी ते पाठवताय. थँक्यू. पुन्हा एकदा ही ती अकॅडमी, अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी. थांबूया.